ठाण्यामध्ये जाणार आहोत। ठाण्यामध्ये कॉकरोच जनता पार्टीकडून सध्या आंदोलन करण्यात येत आहे। कॉकरोच जनता पार्टी यांच्याकडून आता हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ठाण्यामध्ये कॉकरोच आणि मेलोडी आंदोलन केलं जात आहे। नीट पेपर फुटी, राज्यातील बेरोजगारी या सगळ्या विरोधामध्ये हे आंदोलन छेडण्यात आले। हेलो हेलो माइक चेक। तेव्हा विविध मुद्द्यांवरून हे आता आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि नीट पेपर फुटी असेल, राज्यातील बेरोजगारी असेल, याशिवाय महागाई असेल किंवा विविध मुद्दे असतील, या सगळ्यावरून आता हे या तरुणांकडून आंदोलन करण्यात येत आहे। याबद्दलचे आपण अपडेट जाणून घेऊयात। वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, काय हे नक्की आंदोलन आहे, आंदोलकांचं काय म्हणणं आहे? ज्या प्रकारे आपण बघतोय तलावपाली परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं हे आंदोलन केलं जात आहे। कॉकरोच आंदोलन या आंदोलनाला नाव देण्यात आलं आहे आणि आपण बघतोय टी शर्टवर कॉकरोच आहे, त्यासोबतच कॉकरोच म्हणून एका मुलाला त्यांनी त्याची वेशभूषा केलेली आहे आणि हे सगळे युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत जे हे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? कारण बेरोजगारी आणि नेट पेपर फुटी प्रकरणात कमलस्तान की इसमें से तिलक करो, है शादी है सलमान की, कैसा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आंदोलन केलं जातंय। कॉकरोचचे शर्ट सगळ्यांनी परिधान केलेले आहे। इथे कॉकरोच सुद्धा दिसतोय। मोदी यांना सुद्धा डुप्लिकेट मोदी सुद्धा तुम्ही आणलेले आहेत। काय नेमकं म्हणायचं? कॉकरोचच सगळे ज्या पद्धतीने कॉकरोच बोललं गेलंय, कॉकरोच काय करू शकतात या जगामध्ये हे कॉकरोच सिद्ध करून आज दाखवते। ज्या तरुणांना, ज्या रोजगारांना, ज्यांना रोजगार नाही किंवा या देशातल्या पंतप्रधानांमुळे त्यांना रोजगार नाही, या बीजेपी सरकारमुळे त्यांना रोजगार नाही, ते अशा पद्धतीचं राजकारण या लहान मुलांशी खेळत आहे। एखादं विश्वगुरू बोलले जाऊ आपण तरी CGMला। तुम्ही काही डुप्लिकेट काही जण तयार केले? नाही, आता एक मोदी आणि मेलनी आलेले आहेत, ते आता लवकरच येतील। रेड कार्पेटवर येऊन मोदीजी मेलनीला मेलोडी देणार आहेत। तो सगळं दृश्य आपण बाहेर बघितलं, त्याचंच रूपांतर आज या ठाण्यात तुम्हाला बघायला मिळेल। कॉकरोच जनता पार्टी जे काही सदस्य म्हणजे जी नवीन पक्ष आहे ते सुद्धा तुमच्या सोबत आहे असं म्हणायचं? असं आहे, कॉकरोच जनता पार्टी ही माझ्या मते एक भावना आहे। ही भावना काय आहे तर ही सरकार विरोधी तयार होत असलेली भावना आहे आणि त्या भावनेला पकडून, त्या अनुसरून आज ही सगळी लोक या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यांच्या मागे राष्ट्रवादी पक्ष फक्त उभा आहे। तयारी तुम्ही केली ती दाखवू शकता या तुम्हाला दाखवा की काय नेमकी तयारी केलेली आहे, कारण एवढ्या संख्येने सगळे युवक इथे आहेत आणि इथे आपण बघितलं तर एका गाडीमध्ये तुम्हीच बघा कोण, तुम्हालाच दाखवतो मी कोण बघा। त्याच्यामुळे डुप्लिकेट काय या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होताय, डुप्लिकेट मेलोनी आणि तुम्ही काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? जे आपल्या देशामध्ये जे काही आता सध्या चालू आहे ते जे यंग जनरेशन आहे, जे एवढं वर्ष अभ्यास करून जेव्हा जॉबसाठी प्रयत्न करतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्या मुलांसाठी आपल्या देशामध्ये काही केलं जात नाही आहे। फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त दिशाभूल केली जाते, त्या अगेन्स्ट आपण हे सगळं करत आहोत। तुम्ही सुद्धा सहभागी झाला, तुम्ही नेमकं काय करता आणि तुम्ही सुद्धा या आंदोलनात? मी एक इन्फ्लुएन्सर आहे, माझं नाव स्नेहा मिलिंद मोरे आहे आणि मी एक एज्युकेटेड वुमन आहे आणि मी एज्युकेशन्स लीडरला खूप 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 सपोर्ट करते आणि आपल्या सरकारमध्ये मला बोलायचं नाही आहे, पण एक बोलायचं आहे की कितीतरी लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आज नीट पेपरमुळे लीक झालं आहे, त्याच्या अगेन्स्ट कोणीही ॲक्शन घेतली नाही आहे। त्याच्यासाठी आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आहे। आय होप आम्हाला सगळ्या यूथचा सपोर्ट असेल। आंदोलनात काय करणार आहात? आंदोलनात काय करणार आहात?
जे आता जे मोदीजी जे आज जर परदेशात जाऊन जे काही प्रतिक्रिया देता आहेत त्याबद्दल आपण दाखवत आहोत आपल्या देशाला आणि नागरिकांना की अक्षरशः म्हणजे आपल्या देशामध्ये काय परिस्थिती आहे ती. त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं हे सगळे युवक जमलेले आहेत आणि कशा पद्धतीने हे आंदोलन केलं जातं आहे आपण बघितलं. कॉक्रोचचे टी शर्ट परिधान केलेले आहेत, काही डुप्लिकेट आपण बघितलं तर मोदींची वेशभूषा करत, मेलोनीची वेशभूषा करत दोन तरुण याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एक मोठं आंदोलन इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं करताना आपल्याला पाहायला मिळतं. दीपक, नक्कीच वेदांत, या आंदोलनासंदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा कॉक्रोच जनता पार्टीकडून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ठाण्यामध्ये हे कॉक्रोच आणि मेलोडी आंदोलन करण्यात येत आहे.